नमस्कार. मी प्रदीप कुमार मनोहर कुडाळकर, शिक्षणाधिकारी योजना, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग. उद्या आषाढी वारीच्या निमित्तानं सर्व वारकरी पंढरपूरला जात आहेत. या प्रसंगाला अनुरूप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जशी पंढरीची वारकऱ्यांची वारी आहे, त्या पद्धतीनं शिक्षणाची वारी हा उपक्रम शिक्षण संचालनालय योजना यांच्यामार्फत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज दुपारी 1 ते 3च्या दरम्यान सुरू आहे. या शिक्षणाच्या वारीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिक्षणाची वारी या संदर्भामध्ये नवभारत साक्षरता कार्यक्रम आणि त्या अनुषंगानं होत असणारं कामकाज या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेपर्यंत हा उपक्रम पोहोचावा या दृष्टिकोनातून हा उपक्रम अंमलबजावणी सुरू आहे. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी या सर्वांच्यासाठी म्हणून शिक्षणाची वारी या उपक्रमांतर्गत आज आपल्या तळेरे हायस्कूलचे विद्यार्थ्यांनी एक नाटिका बसवण्यात आलेली आहे. त्या नाटिकेचं सादरीकरण याच्यानंतर होणार आहे. त्यानंतर पंदूर हायस्कूल पंदूरच्या विद्यार्थ्यांनी एक पथनाट्य निर्माण करण्यात आलेलं आहे. त्या पथनाट्याचं सुद्धा सादरीकरण होणार आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कला शिक्षकांच्या माध्यमातून कार्यशाळा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. त्या कार्यशाळेमध्ये कला शिक्षक यांनी एक सुंदर असं स्वरचित गीत आपल्यासाठी शिक्षणाची वारी या संदर्भामध्ये आजच्या उपक्रमामध्ये सादरीकरण होणार आहे. सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी दुपारी 1 ते 3च्या कालावधीमध्ये या कालावधीत आपणाला आलेल्या लिंकच्याद्वारे पूर्ण वेळ हा कार्यक्रम आपण ऐकावा या दृष्टिकोनातून आपणाला सर्वांना मी आवाहन करत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी माननीय श्री किशोरजी तावडे साहेब, त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय मकरंदजी देशमुख साहेब, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आदरणीय कांबळे साहेब, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी आदरणीय कविता शिंपी मॅडम, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर साहेब या सर्वांच्या मार्गदर्शन, सहकार्य आणि प्रेरणेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवभारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी आपल्या जिल्ह्यातही खूप चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. या योजनेची माहिती आपणा सर्वांच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे. या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपणा सर्वांना ज्ञात आहेच, सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात प्रथम साक्षर जिल्हा म्हणून ओळखला जातो. आणि या साक्षर जिल्ह्याच्या मध्ये सुद्धा आपल्याला आज मितीला काही असाक्षर आपल्या शेजारी जवळपास घरामध्ये जर असतील तर आपल्याला त्या असाक्षरांना साक्षर करण्याच्या अनुषंगानं संपूर्ण भारत देश हा साक्षर बनवण्याचं उद्दिष्ट 2030 सालापर्यंत आपण निश्चित करण्यात आलेलं आहे. त्या दृष्टीनं आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं 2022-23 पासून ते 27 सालापर्यंत 5 वर्षामध्ये महाराष्ट्र हा संपूर्ण साक्षर राज्य म्हणून आपणाला घोषित करावयाचा आहे. त्या दृष्टीनं आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अजूनही काही असाक्षर आपल्या परिसरामध्ये असतील तर अशा असाक्षरांच्यासाठी नवभारत साक्षरता कार्यक्रम ची अंमलबजावणी सुरू आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सुरुवातीला 14 ऑक्टोबर 2022च्या शासन निर्णयानुसार नवभारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी शासनादेश निर्गमित करण्यात आलेला आहे. या शासनादेशामध्ये नमूद केल्यानुसार आपल्या परिसरामध्ये जर 15 आणि 15पेक्षा जास्त वयोगटातील जर निरक्षर व्यक्ती, असाक्षर व्यक्ती आपल्या परिसरामध्ये जर असतील तर अशाही असाक्षर लोकांना संख्याज्ञान आणि अक्षर ज्ञान प्राप्त व्हावं. आपल्या सर्वसामान्य नागरिकांच्या बरोबर साक्षर लोकांच्या बरोबर त्यांनाही
चांगल्या पद्धतीनं जीवन जगता यावं, त्यांच्या अंगामध्ये अनेक वेगवेगळी कौशल्य प्राप्त व्हावीत. मग मोबाईल हाताळण्याचं कौशल्य असेल, वाचनाचं कौशल्य असेल, समाजामध्ये बोलण्याचं कौशल्य असेल, व्यावसायिक कौशल्य असेल, ही कौशल्य अत्यंत चांगल्या पद्धतीनं असाक्षरांना साक्षर केल्याशिवाय होणार नाहीत. त्यामुळं हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सन 2022-23 पासून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये नवभारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी 14 ऑक्टोबर 2022च्या शासन निर्णयानुसार केली जात आहे. या नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या अनुषंगानं जी लोक आपल्या परिसरातील 15 आणि 15पेक्षा जास्त वयोगटातील असाक्षर असतील अशा लोकांच्यासाठी हा कार्यक्रम साक्षरतेचा कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम प्रत्येक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावामध्ये, त्याचबरोबर आपल्या वाडी वस्ती असतील या संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये, त्याचबरोबर शहरी कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा या शासन निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे. या कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे पूर्वी आपण प्रौढ शिक्षण म्हणत होतो, त्याच्याऐवजी आता आपल्याला सर्वांसाठी शिक्षण ही संज्ञा आता शिक्षण विभागामध्ये वापरली जाते. या सर्वांच्यासाठी शिक्षण देणारं शाळा ही एक या योजनेच्या अंमलबजावणीतलं एक युनिट किंवा एकक आहे असं शासन आदेशामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर हे जे असाक्षर आहेत त्या असाक्षरांना साक्षर करण्याची जबाबदारी आपल्या त्यांच्याच घरातील असणारी जे साक्षर व्यक्ती असतील किंवा 9वी ते 12वी पर्यंत शालेय शिक्षण घेणारे त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती असतील किंवा त्यांच्या परिसरातील साक्षर व्यक्ती असतील यांच्या माध्यमातून त्या असाक्षर लोकांना साक्षर करण्याच्या अनुषंगानं स्वयंसेवक म्हणून ते कामकाज करणार आहेत. शाळा ही एक एकक असल्यामुळं प्रत्येक शाळेला, आपल्या जवळच्या प्रत्येक शाळेला या असाक्षरांची नोंदणी करण्यासाठी लॉग इन ID या कार्यालयाच्या वतीनं उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्या लॉग इन IDच्या माध्यमातून प्रत्येक मुख्याध्यापकांनी आपल्या लॉग इन IDचा वापर करून आपल्या नियंत्रणाखाली असणारे जे काही सर्वेक्षणाचं कामकाज करणारी लोक असतील त्यांना लॉग इन ID आणि पासवर्ड उपलब्ध करून दिला जातो. त्यांच्या लॉग इनवरून त्यांना लॉग इन ID मिळाल्यानंतर त्यांच्या मोबाईलमध्ये उल्हास ॲप डाउनलोड केलं जातं आणि त्या उल्हास ॲपमध्ये जे सर्वेक्षक आहेत त्या सर्वेक्षकांनी आपल्या असणाऱ्या असाक्षरांची नोंदणी करावयाची आहे आणि असाक्षरांची नोंदणी झाल्यानंतर त्यांनाच साक्षर करण्यासाठी जे स्वयंसेवक त्यांच्याच घरातील असतील, त्यांच्या घरातील साक्षर व्यक्ती असतील, 9वी ते 12वी पर्यंतची व्यक्ती असतील यांच्या माध्यमातून आपणाला त्यांना स्वयंसेवक म्हणून टॅग करावयाचा आहे. हे एकदा टॅग झाल्यानंतर आपल्याच कुटुंबातल्या साक्षर व्यक्तीकडून आपण सर्व लोकांनी त्याचं शिक्षण घ्यावं आणि साक्षरतेच्या मोहिमेमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं या दृष्टिकोनातून याची अंमलबजावणी केली जाते. या अंमलबजावणी करण्यासाठी म्हणून विविध स्वरूपाच्या संस्था या ठिकाणी काम करत आहेत. साक्षरतेच्या अनुषंगानं काही NGO आपल्या जिल्ह्यामध्ये काम करत आहेत. त्याही NGOंचं आपलं अभिनंदन करतो आणि अशा NGO पुढे येऊ, जे असाक्षर आहेत त्या असाक्षरांना साक्षर करण्याच्या दृष्टिकोनातून आपणही प्रयत्न करावा असं या आजच्या दिवसाच्या निमित्तानं आपणाला सर्वांना आवाहन करत आहे. या 15 ते 35 वयोगटामध्ये सुरुवातीला लक्ष्य गटामध्ये जर मुली आणि महिला असतील तर त्यांचा अग्रक्रमानं साक्षरतेकडं साक्षर करण्यावर साठी भर द्यावा. अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागास प्रवर्ग, अल्पसंख्याक वर्ग या वर्गातील जर असाक्षर असतील तर त्यांना प्राधान्यानं आपण साक्षर करण्याच्या दृष्टिकोनातून मोहीम अंमलबजावणी करायची आहे. विशेष गरजाधारित जर व्यक्ती असतील, दिव्यांग व्यक्ती असतील अशांना प्राधान्यक्रम द्यावा. अन्य वंचित घटक असतील तर असे उपेक्षित राहिलेले घटक असतील त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळावं या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी याही साक्षरतेच्या बाबतीमध्ये कामकाज करावं असं अपेक्षित आहे. त्या दृष्टीनं संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असाक्षरांचं साक्षर करण्याच्या दृष्टिकोनातून पाठीमागच्या वर्षी माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांनी आणि तसेच मुख्याध्यापकांनी, गट शिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी याचबरोबर स्वयंसेवक या सर्वांनी खूप चांगलं कामकाज केलं. पाठीमागील वर्षी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून 225 विद्यार्थी
परीक्षेला प्रविष्ट झालेले होते आणि त्याच्या माध्यमातून 225च्या 225 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले होते. असाक्षरांचा आपला निकाल 100% लागलेला होता. चालू वर्षीही आपल्या परिसरामध्ये आपल्या जवळ आपले नातेवाईक कोणीही असतील तर आपल्या असाक्षरांना साक्षर करण्याच्या अनुषंगानं त्यांची परीक्षा घेतली जाईल आणि त्यांना प्रमाणपत्र वितरित केलं जाईल. तरी आपल्या जवळची असणारी प्राथमिक शाळा असेल, माध्यमिक शाळा असेल, या शाळेमध्ये जाऊन आपण नाव नोंदणी करू शकता किंवा आपली नाव नोंदणी सर्वेक्षकांच्या माध्यमातून केली जाऊ शकते. स्वयंप्रेरणेनं सुद्धा आपण सर्व लोकांनी असाक्षर लोकांना साक्षर करण्याच्या दृष्टिकोनातून आपणही सर्वांचा सहभाग वाढावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. याची अंमलबजावणी राज्यामध्ये चांगल्या पद्धतीनं व्हावी यासाठी 25 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र शासनानं नवभारत साक्षरता कार्यक्रम सन 2022 ते 27 कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय आणि शाळास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. या समितीच्या माध्यमातून राज्यस्तरावर माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी असते आणि त्या शिक्षण संचालक योजना महाराष्ट्र राज्य पुणे हे त्या राज्य साक्षरता कमिटीचे सचिव म्हणून कामकाज पाहत असतात. त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार जिल्हा स्तरावर एकूण 2 समित्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत. त्या 2 समित्या म्हणजे एक नियामक परिषद आणि दुसरी कार्यकारी समिती. या नियामक परिषदेचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी महोदय असतात आणि या नियामक परिषदेचे आपले असणारे सचिव हे शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद सिंधुदुर्ग हे काम पाहत असतात. तर जिल्हाधिकारी महोदय यांनी दिलेल्या सूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यकारी समिती जिल्हा स्तरावरती आहेत आणि त्या जिल्हास्तरीय कार्यकारी समितीचे अध्यक्ष माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आणि सचिव म्हणून शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद सिंधुदुर्ग हे कामकाज पाहत आहेत. कार्यकारी समितीने निश्चित केलेली ध्येयधोरणं, निश्चित केलेले उद्दिष्ट हे तालुका पातळीवर साध्य करण्यासाठी तालुका पातळीवर सुद्धा नियामक समिती आणि कार्यकारी समिती अशा 2 समित्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत. नियामक समितीचे अध्यक्ष माननीय तहसीलदार साहेब तर कार्यकारी समितीचे अध्यक्ष माननीय श्री गटविकास अधिकारी साहेब काम करत असतात. तर त्यांच्या सचिव म्हणून या दोन्ही समितीचं कामकाज गटशिक्षणाधिकारी, पंचायत समितीचे सर्व गटशिक्षणाधिकारी हे सचिव म्हणून त्या कमिटीचं काम करत असतात. तर गटशिक्षणाधिकारी स्तरावरील म्हणजे तालुका स्तरावरील अंमलबजावणी केल्यानंतर कार्यकारी समिती आणि नियामक समितीने ठरवलेल्या ध्येय धोरणाची अंमलबजावणी करण्याची शाळा ही शासन निर्णयामधील एकक असल्यामुळं शाळेमध्ये ही महत्त्वाची कमिटी निर्माण करण्यात आलेली आहे. ती शाळा स्तरावरील शाळा व्यवस्थापन समिती ही अंमलबजावणीची एक महत्त्वाची समिती निर्माण करण्यात आलेली आहे. त्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, त्याचे असणारे सदस्य आणि आपल्या असणाऱ्या सचिव, मुख्याध्यापक या सर्वांच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये किंवा शाळेच्या परिसरामध्ये, शाळेच्या कार्यक्षेत्रामध्ये जे काही असाक्षर लोक असतील त्या असाक्षर लोकांना साक्षर करण्याच्या अनुषंगानं उल्हास ॲपमध्ये अशा लोकांची नोंदणी करणे आणि त्या लोकांची परीक्षा घेऊन साक्षरतेच्या टक्केवारीमध्ये वाढ करणे या दृष्टिकोनातून 25 जानेवारी 2023 रोजी जो शासनादेश निर्गमित करण्यात आलेला आहे त्या शासनादेशाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगानं अशा समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थ, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पालक बंधू भगिनी, याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपले असणारे सर्व शिक्षक, सर्व स्वयंसेवक, आपले विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, गटशिक्षण अधिकारी, बीआरसीचा सर्व स्टाफ, आपल्या असणाऱ्या जिल्हा पातळीवरचे सर्व अधिकारी बंधू भगिनी या सर्वांच्या माध्यमातून आपण सर्वांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपले जे 100% साक्षर असणारं राज्य म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं, तसंच या नवभारत साक्षरता कार्यक्रमामध्ये सुद्धा सिंधुदुर्ग जिल्हा सर्वात प्रथम नवभारत साक्षरता कार्यक्रमामध्ये सुद्धा साक्षर जिल्हा म्हणून पुढे यावा यासाठी आपणा सर्वांना मी विनंती करतो. जिल्हा परिषदेच्या वतीनं आपणा सर्वांना विनंती करतो आणि आपल्या परिसरामध्ये जर असाक्षर असतील तर असाक्षरांच्या नोंदणी आपल्या जवळच्या मुख्याध्यापक, माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांच्या मार्फत असाक्षरांना साक्षर करण्यासाठी आपणा सर्वांना आवाहन करत आहे. या आपल्या आज वारी शिक्षणाची
या उपक्रमांतर्गत पंढरीची वारी जशी आपली निघते, त्याच पद्धतीनं असाक्षर लोकांना सुद्धा साक्षर करून त्यांच्या घरामध्ये साक्षरतेची वारी निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून आज आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम होत आहे. त्याचा मला आनंद वाटत आहे. हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी महोदय, त्याचबरोबर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, माननीय प्राचार्य डायट या सर्वांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम या 3 शाळांचं सादरीकरण आपल्या समोर होत आहे. आपण ते शांत चित्तानं ऐकावं आणि आपल्या असणाऱ्या जवळच्या असाक्षरांना साक्षर करण्याच्या मोहिमेमध्ये आपण स्वयंस्फूर्तीनं सहभागी व्हावं असं संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय या सर्वांच्या वतीनं आपणा सर्वांना विनंती करत आहे. आणि ही साक्षरतेची वारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. यानंतर आपल्या असणाऱ्या शाळांचं तळेरे हायस्कूल, पंदूर हायस्कूल आणि एक कला अध्यापक संघानं निर्माण केलेलं जे स्वयंरचित काव्य आहे, त्या काव्याचा आस्वाद आपण घ्यावा आणि साक्षरतेच्या वारीमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं असं आपण सर्वांना आवाहन करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.